नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वदीप कापरे आहे आणि आपलं स्वागत आहे या लेक्चर सिरीजमध्ये. तर आज आपण लेक्चर घेणार आहोत मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनमध्ये वेगवेगळे गोष्टी शिकलो, जसं की मेंडलचे लॉ शिकलो, ट्रेट काय असतो, कॅरेक्टर काय असतो, ॲलिल्स काय असतात, वेगवेगळे टाईप क्रॉसेसचे वेगवेगळे टाईप्स पाहिले, मेंडलचे लॉज जे असतात, लॉज ऑफ सिग्रिगेशन, लॉ ऑफ डॉमिनन्स, हे सर्व गोष्टी पाहिल्या. मग क्रोमोझोम स्ट्रक्चर कसा असतो, क्रोमोझोम नंबर ह्युमन्समध्ये किती असतो आणि त्याचं व्हेरिएशन कसं असतं, क्रॉसिंग कसं होतं, मग एक्स लिंक जीन्स, वाय लिंक जीन्स काय असतात, त्यांच्याशी लिंक झालेले डिसऑर्डर्स काय होऊ शकतात, हे सर्व गोष्टी आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिल्या. तर मोस्टली मागच्या चॅप्टरमध्ये आपण फिनोटिपिकली म्हणजे मॉर्फोलॉजी जी असते त्याच्यावरती जास्त फोकस्ड होतो. तर या चॅप्टरमध्ये आपण जो इनहेरिटन्स आहे तो एका मॉलिक्युलर लेवलवरती बघणार आहोत. म्हणजे मॉलिक्युलर म्हणजे जेनेटिक लेवल पण म्हणला जातो आणि तो म्हणजे डीएनए. सो डीएनए लेवलवरती काय चेंजेस होतात, ते चेंजेस कसे पास ऑन होतात एका जनरेशन टू अनदर जनरेशन, हे सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा चॅप्टर सुरू करण्या अगोदर आपण एक जस्ट बेसिक्स घेऊया. सेलमध्ये काय काय गोष्टी प्रेझेंट असतात. तर सेलमध्ये पेशी जो आपण ज्याला म्हणतो, कुठलीही पेशी पकडा आपण, तर पेशीमध्ये चार प्रकारचे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. पहिला म्हणजे असतो न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड मध्ये डीएनए आणि आरएनए असतो, डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए रायबोज न्यूक्लिक ऍसिड. दुसरा असतो प्रोटीन्स. प्रोटीन्स चा जो बिल्डिंग ब्लॉक आहे त्याला आपण अमायनो ऍसिड असं म्हणतो. जशी एक भिंत छोट्या छोट्या विटांपासून बनली जाते, तसा प्रोटीन हा मोठा मॉलिक्यूल छोट्या छोट्या अमायनो ऍसिड्स पासून बनला जातो. वाईल डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइड म्हणतो आपण, बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो न्यूक्लियोटाइड आहे. तिसरा बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे कार्बोहायड्रेट. सो पहिला न्यूक्लिक ऍसिड, दुसरा प्रोटीन्स, तिसरा कार्बोहायड्रेट्स. चौथा जो असतो तो लिपिड्स असतो. लिपिड्स पण वेगवेगळ्या टाईपचे असतात, काही कॉम्बिनेशन मध्ये असतात प्रोटीन्सच्या, काही कार्बोहायड्रेटच्या कॉम्बिनेशन मध्ये असतात. सो वेगवेगळे कॉम्बिनेशन मध्ये असतात. लिपिड्सचा जो बिल्डिंग ब्लॉक आहे त्याला फॅटी ऍसिड्स असं म्हणलं जातं. हे सगळे चार गोष्टी एका सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि प्रत्येक स्पीसीजचा कॉन्स्टिट्यूशन जे असतं, केमिकल कॉन्स्टिट्यूशन, ते वेगवेगळं असतं. तर अनुवंशिकता किंवा हेरिडिटरी म्हणतो आपण, किंवा इनहेरिटन्स. तर काही गोष्टी सेल्समध्ये प्रेझेंट असतात, जेणेकरून जेव्हा डॉटर सेल्स बनतात तेव्हा काही गोष्टी पास ऑन होतात, त्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा एक मांजरीचं पिल्लू जन्म देतो तेव्हा तो मांजरीसारखाच दिसतो, कुत्र्यासारखा दिसत नाही. किंवा एका कुत्र्याचा पिल्लू जेव्हा जन्म होतो तेव्हा तो मांजरीसारखा दिसत नाही, तो एका कुत्र्यासारखाच दिसतो. तर काही असे मॉलिक्युल्स असतात, काही गोष्टी असतात जे एका सेल पासून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफॉर्म होतात. तर 1800 काळामध्ये सायंटिस्ट लोकांचे फार वादावाद चालू होते की अनुवंशिकताचा जो मॉलिक्यूल आहे किंवा इनहेरिटन्सचा मॉलिक्यूल जो आहे तो काय आहे? तो प्रोटीन आहे, तो डीएनए, लिपिड आहे का कार्बोहायड्रेट आहे, तो काय आहे? आणि काय गोष्टी असतात जेणेकरून आपल्याला हेरिडिटरी डिसऑर्डर्स किंवा काही गोष्टी होतात. तर 1800 काळामध्ये बरेच सायंटिस्ट लोकांचं असं मत होतं की हे जे हेरिडिटरी मटेरियल आहे किंवा जेनेटिक मटेरियल आहे, हे एक प्रोटीन आहे आणि डीएनए किंवा कार्बोहायड्रेट नाही. कारण की प्रोटीन हा सगळ्यात मोठा मॉलिक्यूल मानला गेला होता त्या काळी. पण हे चुकीचं आहे, आपल्याला माहिती आहे का डीएनए सगळ्यात मोठा आहे आणि त्यामध्ये व्हेरिएशन पण भरपूर आहे, जे आत्ता आपल्याला माहिती आहे. पण त्या काळी असं मत होतं की प्रोटीन हा व्हेरिएशनचा एक रिझल्ट आहे किंवा प्रोटीन हे ह्याच्यामुळे व्हेरिएशन होतं. तर आज आपल्याला माहिती आहे की डीएनए मुळे हे व्हेरिएशन घडवून येतो आणि हा एक जेनेटिक मटेरियल आहे. पण त्या काळी हे माहित नव्हतं. सो 1800 जर टाइमलाईन बघितला, आपण हिस्ट्री बघितली डीएनए ची, तर ती स्टार्ट होते फ्रेडरिच मिशर पासून. सो 1869 मध्ये जोहान्स फ्रेडरिच मिशर हा एक मोठा सायंटिस्ट होता. तर त्यांनी सर्वात पहिली डीएनए
आयसोलेट केला. सो डीएनएचं फंक्शन त्या काळी माहित नव्हतं, काय तो कशामध्ये इन्व्हॉल्ड आहे, तो जेनेटिक मटेरियल आहे का नाही आहे, हे सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या. पण त्यांनी तो डीएनए पहिल्यांदा आयसोलेट केला 1869 मध्ये, आणि त्याला त्यांनी नाव दिलं न्यूक्लिन. ओके. सो जोहान्स फ्रेडरिच मिशर हा जेव्हा सेल्स वरती, लिम्फोसाइट्स, ब्लड मधले जे सेल्स असतात, न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट्स, यावरती तो काम करत होता. आणि जेव्हा तो काम करत असताना त्याला हे सेल्स आयसोलेट करण्याची गरज होते. तर तो पस जो होतो, जो पस फॉर्म होतो एका वुंड मध्ये, त्या पस पासून तो लिम्फोसाइट्स आयसोलेट करायचा. तर ते लिम्फोसाइट्स तो एका वीक अल्कलाइन सोल्युशन मध्ये तो डिझॉल्व्ह करायचा, जेणेकरून एक डीएनए जो असतो तो खाली सेटल होऊन जायचा. तो सेटल झाल्यानंतर तो त्यांनी हे आयसोलेट केला आणि त्याला एक फॉस्फेट रिच मॉलिक्यूल बोललो. कारण की डीएनए मध्ये फॉस्फरस हा कंपाऊंड जो असतो तो जास्त प्रमाणात असतो, म्हणून त्यांनी एक फॉस्फेट रिच कंपाऊंड म्हणून याला एक न्यूक्लिन असं नाव दिलं. त्यावेळी या न्यूक्लिनचं एक्झॅक्ट फंक्शन काय, त्याचं काम काय हे माहित नव्हतं. आणि बरेचसे सायंटिस्ट जेव्हा प्रोटीन्स वरती अडकून बसले होते, तेव्हा जोहान्स फ्रेडरिच मिशरने पॉस्ट्युलेट केलं की डीएनए हा एक जेनेटिक मटेरियल असू शकतो. त्यांनी एक असू शकतो म्हणून असं बोललं, आहेच असं प्रूव्ह केलं नाही त्या काळी. तर हे प्रूव्ह करण्यासाठी की डीएनए हा एक जेनेटिक मटेरियल आहे, वेगवेगळे सायंटिस्ट पुढे आले आणि वेगवेगळे सायंटिस्ट त्यांना अपोज पण केलं त्यांनी. पण काही सायंटिस्ट असे होते की त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की डीएनए हा एका सेल पासून दुसऱ्या सेल मध्ये ट्रान्सफर होतो आणि हा एक जेनेटिक मटेरियल आहे. सो सर्वात पहिल्यांदा फ्रेडरिक ग्रिफिथ नामक एक सायंटिस्ट पुढे आला आणि त्यांनी काही एक्सपेरिमेंट केले आणि प्रूव्ह केलं की काही मॉलिक्युल्स असतात जे एका सेल पासून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर होतात, आणि त्यांनी त्याला नाव ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं दिलं. तर तुम्ही जर कालावधी बघितला जेव्हा डीएनए डिस्कवर झाला होता, तो होता 1869 मध्ये. आणि पहिल्यांदा ग्रिफिथचा जो एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता तो 1928 मध्ये केला होता, आणि तेव्हा त्याला सक्सेस मिळाला होता. तर तुम्ही फ्रेडरिक ग्रिफिथ हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता आणि एक मेडिकल ऑफिसर होता. तर त्यांनी 1928 मध्ये काही एक्सपेरिमेंट केले, तर ते जाणून घेऊया आपण. तर त्याने जो एक्सपेरिमेंट केला होता तो निमोनिया होता, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. तर हा एक असा ऑर्गॅनिझम आहे जो पॅथोजेनिक आहे आणि तो ह्युमन्स मध्ये आणि मॅमल्स मध्ये निमोनिया कॉज करतो. तर या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी 2 स्ट्रेन असे यूज केले होते. पहिला जो होता तो एस टाईप होता. एस टाईप जो होता तो व्हायरुलंट होता, स्मूथ होता, त्याचा जो सरफेस होता स्मूथ होता, पॅथोजेनिक होता. पॅथोजेनिक म्हणजे तो डिझीज कॉज करायचा, आणि एनकॅप्सुलेटेड होता, त्याला त्याच्या अवतीभोवती एक कॅप्सूल होता. दुसरा जो होता तो नॉन व्हायरुलंट होता, रफ होता, नॉन पॅथोजेनिक होता, म्हणजे तो डिझीज कॉज नाही करायचा, आणि नॉन कॅप्सुलेटेड होता, आणि त्याला त्यांनी आर टाईप असं नाव दिलं होतं. तर त्यांनी 4 एक्सपेरिमेंट केले होते. एका एक्सपेरिमेंट मध्ये जो आर स्ट्रेन होता त्यांनी तो इंजेक्ट केला माऊस मध्ये, तर तो माऊस सर्वाइव्ह झाला. एका ठराविक कालावधीनंतर तो सर्वाइव्ह झाला, तो मेला नाही. दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये स्मूथ स्ट्रेन जो एस टाईप आहे तो एका माऊस मध्ये इंजेक्ट केला, तर तो जो माऊस आहे तो मेला. ओके. सो एस आर स्ट्रेन इंजेक्ट केल्यावर तो सर्वाइव्ह झाला, एस स्ट्रेन इंजेक्ट केल्यावर तो मेला. जेव्हा हा जो एस स्ट्रेन आहे हीट किल केला, म्हणजे एका तापमानवरती त्याला एक 5 ते 10 मिनिटं हीट केल्यानंतर त्याचं जी पॅथोजेनिक व्हायरुलन्स पण आहे तो निघून जातो आणि तो डिझीज कॉज करत नाही. सो हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन जो आहे तो इंजेक्ट केल्यानंतर तो माऊस जिवंत राहिला. हा एक कंट्रोल होता. नंतर त्याने काय केलं, हा जो स्मूथ स्ट्रेन आहे हा मिक्स केला आर स्ट्रेन बरोबर. हा जो हीट किल स्मूथ स्ट्रेन आहे तो मिक्स केला आर स्ट्रेन बरोबर आणि तो इंजेक्ट केला. तर त्या कंडिशन मध्ये तो माऊस थोड्या दिवसानंतर मेला. तर त्याचं कारण काय होतं ते जाणून घेण्यासाठी त्याने हे केलं, म्हणजे काय नक्की कारण काय ते त्याला जाणून घ्यायचं होतं.
तर त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की काही ह्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या ज्याला त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं नाव दिलं होतं. सो काही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आर स्ट्रेन मध्ये होते जे ट्रान्सफर झाले स्मूथ स्ट्रेन मध्ये. स्मूथ स्ट्रेन मध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांचा जो व्हायरुलन्स पण आहे तो परत ऍक्टिव्हेट झाला होता. तर एस ट्रेन मध्ये जो हीट किल होते ह्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होते जे ट्रान्सफॉर्म झाले आर स्ट्रेन मध्ये. काही गोष्टी होत्या एस ट्रेन मध्ये जे ट्रान्सफॉर्म झाले आर स्ट्रेन मध्ये आणि त्यांचा जो व्हायरुलन्स पण आहे ह्यांचा जो स्मूथ स्ट्रेनचा जो व्हायरुलन्स पण आहे तो यांच्यामध्ये आला. सो जेणेकरून तो माऊस मेला. सो हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे त्यावेळी त्यांनी असं काय बोललं नाही की डीएनए किंवा प्रोटीन असू शकतो. ते काही असू शकतो प्रोटीन्स किंवा डीएनए, पण त्यांनी जे जस्ट सांगितलं की काही ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असतात जे एका बॅक्टेरियम पासून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफॉर्म होतात आणि त्याच्यामुळे तो माऊस जो होता तो मेला. सो ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंट नंतर 10 वर्षानंतर एव्हरी, मॅककार्थी आणि मॅक्लिऑड हे तिघ सायंटिस्ट रॉकफेलर युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते आणि त्यांनी पहिल्यांदा प्रूव्ह केलं की हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे तो एक डीएनए आहे. तर त्यांनी कसं प्रूव्ह केलं ते जाणून घेऊया आपण. तर पहिल्यांदा त्यांनी डीएनए, आरएनए, प्रोटीन्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे सेल्स मधनं जे एस किल्ड आहे जो ज्याला हिट किल केलं होतं एस ट्रेनला त्यामधनं एक्स्ट्रॅक्ट केले. सो डीएनए, आरएनए, प्रोटीन्स हे 3 मेजर गोष्टी होत्या जे त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केल्या, बाजूला काढल्या एका सेल मधनं. आणि हे तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या ट्यूब्स मध्ये मिक्स करून एस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन बरोबर मिक्स करून त्यांनी माउस मध्ये इंजेक्ट केले. सो फक्त त्या वायल मध्ये ज्यामध्ये डीएनए प्रेझेंट होता ती वायल जेव्हा इंजेक्ट केली माउस मध्ये तर तो माउस मेला. बाकीचे जे प्रोटीन्स, आरएनए आणि बाकीचे सेल एक्स्ट्रॅक्ट होते ते इंजेक्ट केले तेव्हा तो माउस मेला नाही. सो याचा अर्थ असा होतो की डीएनए हा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. तर हे परत कन्फर्म करण्यासाठी त्यांनी एन्झाईम्स यूज केले. डीएनए ला ब्रेकडाऊन करण्यासाठी डीएनए हा एक एन्झाईम असतो. डीएनए ला छोट्या छोट्या भागांमध्ये तो कट करतो. आरएनए ला कट करण्यासाठी आरएनएज असतो आणि प्रोटीन्सला कट करण्यासाठी प्रोटीएज असतो. जेव्हा प्रोटीएज आरएनएज टाकल्यानंतर त्यांनी इफेक्ट बघितला तरी तो माऊस मेला. पण जेव्हा डीएनए एक्स्ट्रॅक्ट मध्ये टाकला तेव्हा तो माऊस जिवंत राहिला. याचा अर्थ असा होतो की डीएनए हा एक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. तरी पण काही सायंटिस्टला हे कन्व्हिन्स नव्हते की त्यांना वाटत नव्हतं की डीएनए हा जेनेटिक मटेरियल असू शकतो. त्यानंतर पुढच्या एक्सपेरिमेंट मध्ये हर्शी चेज एक्सपेरिमेंट मध्ये फायनली प्रूव्ह झालं की डीएनए हा एक जेनेटिक मटेरियल आहे. तर हर्शी आणि चेज एक्सपेरिमेंट मध्ये या दोघांनी असं प्रूव्ह करून दाखवलं की जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे तो डीएनए आहे आणि तो प्रोटीन नाही. ते कसं केलं तर आपण हे जाणून घेऊया. तर यामध्ये त्यांनी 2 लेबल यूज केले. पहिला तर होता फॉस्फरस P32 आणि दुसरा होता सल्फर S35. सो फॉस्फरस जो असतो तो प्रेझेंट असतो डीएनए मध्ये आणि त्यामध्ये सल्फर नसतो. आणि ह्याच्या वाईस वर्सा प्रोटीन मध्ये फॉस्फरस प्रेझेंट नसतो आणि सल्फर प्रेझेंट असतो. सल्फर जो असतो तो अमायनो ऍसिड वरती असतो, एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड असतो मिथिओनाइन जसा आणि काही अजून असतात सिस्टीन वगैरे त्यामध्ये सल्फर प्रेझेंट असतात. सो त्यामध्ये फॉस्फरस नसतो. तर त्यांनी हा जो 2 लेबल आहे त्यांनी इनकॉर्पोरेट केले एका फाज मध्ये. आता हा एक बॅक्टेरियोफाज आहे. जसे ह्युमनचे फाजेस असतात तसा बॅक्टेरियांना पण काही फाजेस असतात. सो बॅक्टेरियोफाज हा बॅक्टेरियावरती ग्रो करतो आणि त्यांना मारून टाकतो. तर बॅक्टेरियोफाज मध्ये त्यांनी हे 2 लेबल इनकॉर्पोरेट केले, त्यामध्ये टाकले. सो डीएनए मध्ये फॉस्फरस P32 गेला आणि प्रोटीन्स मध्ये जे व्हायरल कोट असतात, कोट प्रोटीन्स असतात त्यामध्ये सल्फर S35 गेला. ओके.
सो हे जे असतात हे कसं इनकॉर्पोरेट करतात ते आपण जाणून घेऊ आधी. तर हे जे बॅक्टेरियोफाज आहे हे पहिले ग्रो करतात या बॅक्टेरियावरती, आणि हे बॅक्टेरिया ग्रो होतात एका मीडियम वरती. तो जो मीडियम आहे त्यामध्ये ते फॉस्फरस 32 P32 आणि S35 हे लेबल मिक्स करून टाकतात. जर काही जनरेशन्स त्यामध्ये आपण पास ऑन केले तर जे सगळे बॅक्टेरियोफाज पुढच्या जनरेशन मध्ये प्रोड्यूस होतात त्यांमध्ये जो फॉस्फरस प्रेझेंट असतो डीएनए मध्ये त्यामध्ये P32 असतो, आणि जो प्रोटीन असतो व्हायरल कोट मध्ये तो S35 असतो. तर हे ग्रो केल्यानंतर त्यांनी दुसरा एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये त्यांनी पहिले बॅक्टेरिया घेतले. नाव हे जे बॅक्टेरिया होते हे नॉर्मल, ह्यांमध्ये नॉर्मल फॉस्फरस आणि सल्फर होता, यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह असं काही नव्हतं. तर त्यामध्ये त्यांनी इन्फेक्शन केलं ह्या व्हायरसचं. तर व्हायरस इन्फेक्ट केला पहिल्यांदा, त्याला इन्फेक्शन म्हणतात. सेकंड, ब्लेंडिंग, काही जनरेशन्स ग्रो करायला त्यावरती सोडून टाकतात नॉर्मल मीडियावरती. आणि तिसरं आहे सेंट्रिफ्युगेशन, म्हणजे पार्टिकल्स कलेक्ट करणे. ओके. सो त्यांना असं आढळून आलं एका एक्सपेरिमेंट मध्ये की सल्फर जो आहे तो डिटेक्ट झाला नाही जे नेक्स्ट हे आहेत. सो पुढची जी जनरेशन आहे, पुढच्या बॅक्टेरियाची जी जनरेशन आहे ती जर बघितली तर त्यामध्ये सल्फर, रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर जो आहे तो प्रेझेंट नव्हता, पण त्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डीएनए हा प्रेझेंट होता. याचा अर्थ असा होतो की डीएनए एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास ऑन होतो, वाईल जे प्रोटीन्स होते, रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन्स जे होते ते प्रेझेंट नव्हते आणि ते पास ऑन होत नाही. आता आपल्याला माहिती आहे की डीएनए हा एक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे जो एका सेल पासून दुसऱ्या सेल मध्ये ट्रान्सफर होतो, किंवा हा एक जेनेटिक मटेरियल आहे. तर यापुढे आपण सगळं डीएनए विषयी जाणून घेऊ की डीएनए काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे, तो एका सेल पासून दुसऱ्या सेल मध्ये ट्रान्सफॉर्म कसं होतं, त्याचं रेप्लिकेशन कसं होतं, त्याचं ट्रान्सक्रिप्शन काय होतं, सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. पण त्याआधी आपण डीएनए मॉलिक्यूल हा पाहूया. नाव डीएनए मॉलिक्यूल हा एक न्यूक्लिक ऍसिड आहे. न्यूक्लिक ऍसिड दोन प्रकारचे असतात. एक असतो तो आरएनए असतो आणि दुसरा असतो तो डीएनए असतो. डीएनए जो असतो तो एक हेलिकल शेप मध्ये असतो. असे दोन स्ट्रँड्स असतात त्याचे, 5 प्राइम 3 प्राइम आणि 3 प्राइम 5 प्राइम ऑपोजिटली अरेंज असे दोन स्ट्रँड असतात. त्याविषयी आपण पुढे जाणून पण घेऊया अजून डिटेल मध्ये. पण असे दोन स्ट्रँड असतात आणि त्यांचा जो बिल्डिंग ब्लॉक आहे तो न्यूक्लियोटाइड असतो. जसा प्रोटीनचा अमायनो ऍसिड असतो तसा न्यूक्लिक ऍसिडचा न्यूक्लियोटाइड असतो. सो चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात आणि त्याला बेसिस असंही म्हणलं जातं, न्यूक्लिओ बेसिस असंही म्हणलं जातं. तर चार प्रकारचे असतात. ते असतात थायमिन, ऍडेनिन, गुआनिन आणि सायटोसिन. हे पिरिमिडिन्स आणि प्युरिन्स असंही म्हणलं जातं. जसं प्युरिन्स हे ऍडेनिन आणि गुआनिन, आणि पिरिमिडिन्स थायमिन आणि सायटोसिन. ओके. सो हे जे गोष्टी आहेत, हे जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, त्याच्यामुळे एक डीएनए बनतो. दुसरा असतो तो आरएनए. आरएनए जो असतो तो सिंगल स्ट्रँडेड असतो, त्याला ऑपोजिटला स्ट्रँड नसतं. त्यामध्ये पण सेम न्यूक्लियोटाइड्स असतात, पण फक्त एक बदल असते त्यामध्ये. जो थायमिन असतो त्याच्या जागी युरॅसिल असतो. सो युरॅसिल, ऍडेनिन, गुआनिन आणि सायटोसिन हे सगळे न्यूक्लियोटाइड्स त्यामध्ये प्रेझेंट असतात, आणि त्याचा जो स्ट्रक्चर असतो तो सिंगल स्ट्रँडेड असतो, किंवा लूप्स पण फॉर्म होतात त्यामध्ये छोट्या छोट्या इंटरवल नंतर. आता हा जो डीएनए हा सेल मध्ये पॅक केलेला जातो. पॅक एकदम कॉम्पॅक्टली पॅक केला जातो, एकदम छोट्या आकारात पहिला कन्वर्ट केला जातो आणि न्यूक्लियस मध्ये स्टोअर केला जातो. तर याची काय गरज आहे? कारण की डीएनए हा फार मोठा असतो, त्याची जी लेंथ असते फार मोठी असते. तर तुम्ही एका सेल मध्ये बघितलं तर एका सेल मध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. 46 क्रोमोझोम जर एंड टू एंड जॉईन केले तर तुम्हाला एक डीएनए मिळेल ज्याची साईज अराउंड 2.2 मीटर्स मिळेल. आता 2.2 मीटर म्हणजे 6 फूट. 6 फुटाचा एक माणसा एवढी त्याची एक साईज असते एका सेलमध्ये. जर आपण अज्युम केलं एका ॲव्हरेज ह्युमन मध्ये, एका ॲव्हरेज माणसामध्ये 10 ट्रिलियन सेल्स असतात. 10 ट्रिलियन सेल्स. त्या सगळ्या सेल्सचा जर डीएनए आयसोलेट केला आणि एंड टू एंड जॉईन केला
तर त्याची जी लेंथ असेल दॅट विल बी 10 बिलियन माइल्स. जर तुम्ही सन आणि अर्थचा जर बघितला डिस्टन्स, सूर्याचा आणि पृथ्वीचा जो डिस्टन्स आहे तो अराउंड 150 मिलियन किलोमीटर्स आहे. तर हा जो डीएनए आहे तो 61 वेळा सूर्याच्या आणि अर्थच्या भोवती 61 वेळा राऊंड मारू शकतो. तो एवढा मोठा डीएनए आपल्या पूर्ण बॉडीमध्ये एका इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असतो. जर तुम्ही साईज बघितली न्यूक्लियसची, एका पेशीमधलं जर न्यूक्लियसची साईज बघितली ती अराउंड 10⁻⁶ मीटर्स असते. एवढी छोटी साईज असते. त्या एवढ्या छोट्या साईजच्या न्यूक्लियसमध्ये तो कसा फिट होतो, तर त्याला पॅकेजिंग म्हणतात किंवा कंडेन्सेशन म्हणतात, डीएनए कंडेन्सेशन म्हणतात. सो डीएनए जो आहे हा टाइटली पॅक केला जातो काही प्रोटीन्सच्या मदतीने आणि त्याची साईज तेवढी छोटी होऊन जाते त्यामध्ये. हा जो डीएनए आहे हा प्रोकॅरियोट्स मध्ये आणि युकॅरियोट्स मध्ये यांची जी साईज आहे ती फार वेगवेगळी असते. प्रोकॅरियोट्स मध्ये हा जो डीएनए हा खूप छोटा असतो कंपेअर केलं तर युकॅरियोट्स मध्ये याची जी साईज आहे फार मोठी असते आणि प्रोकॅरियोट्स मध्ये खूपच छोटी असते. तर पहिला आपण प्रोकॅरियोट्सचं बघून घेऊया. प्रोकॅरियोट्सचा जो सेल साईज आहे, एका पेशीचा जो साईज आहे तो अराउंड 2 to 3 मायक्रॉन्स आहे. 2 ते 3 मायक्रोमीटर्स असते. आणि जर तुम्ही डीएनए बघितला तो अराउंड 4.6 मिलियन बेस पेअर असतो. जर ह्याचा साईज तुम्ही काउंट केली, मेजर केली तर ही अराउंड 1.1 मीटर लॉंग असतो. सो 1.1 मीटर लॉंग डीएनए 2.3 मायक्रॉन साईजच्या सेलमध्ये कसा बसतो, तर हा याला म्हणतात डीएनए पॅकेजिंग. तो डीएनए कसा पॅक केला जातो तो आपण बघून घेऊया. पहिला तर डीएनए जो आहे तो असा राऊंड होतो, सर्क्युलर होऊन जातो साईज छोटी करण्यासाठी. एकदा जो राऊंड झाला तर त्याची साईज अराउंड 350 मायक्रोमीटर्स होऊन जाते. स्टील ही साईज आहे ती मोठी आहे कंपेअर टू 2 to 3 मायक्रो. नंतर त्यामध्ये डोमेन्स फॉर्म्स होतात, फोल्डिंग होती. त्यामध्ये फोल्डिंग झाल्यानंतर एक 40 ते 50 असे डोमेन्स फॉर्म होतात. ओके, 40 ते 50 असे डोमेन्स फॉर्म होतात आणि या स्ट्रक्चरचा जो साईज आहे तो अराउंड 30 मायक्रोमीटर्स आहे. ओके, 30 मायक्रॉन्स ह्याची साईज आहे. तरी पण हा जो 30 मायक्रॉन साईज आहे हा 2 to 3 मायक्रॉन साईज असणारा डीएनए मध्ये सेल मध्ये बसणार नाही. सो याच्या पुढे पण अजून फर्दर कॉइलिंग होते आणि यामध्ये प्रत्येक डोमेन मध्ये फर्दर कॉइलिंग झाल्यानंतर ह्याची जी फायनल साईज आहे ती अराउंड 2 मायक्रॉन होऊन जाते आणि हा जो 2 मायक्रॉन साईज आहे हा फिट होऊन जातो सेल मध्ये. आणि ही जी कॉइलिंग आहे दिस इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन लाईक प्रोटीन. हिस्टोन लाईक प्रोटीन्स असतात बॅक्टेरियल सेलमध्ये जे मदत करतात ह्या कॉइलिंग मध्ये. याच्या व्यतिरिक्त अजून काही एन्झाईम्स असतात जे की डीएनए गायरेस आणि टोपो आयसोमेरेस हे दोन एन्झाईम मदत करतात ह्या कॉइलिंग मध्ये. जर तुम्ही इकडे बघितलं तर पार्शियल डीएनए डायजेशन केलं तर तुम्हाला असा एक ओपन लूप मिळेल आणि पार्शियल आरएनए डायजेशन केलं तर असा एक पार्शियल लूप मिळेल तुम्हाला. आता जर आपण हेच युकॅरियोट्स मध्ये पॅकेजिंग बघितलं तर हे जरा एक वेगळं असतं. युकॅरियोट्स मध्ये सेल न्यूक्लियस असतो, वाईल प्रोकॅरियोट्स मध्ये हा जो सेल न्यूक्लियस आहे तो ऍबसेंट असतो. तर हा जो क्रोमोझोम आहे किंवा डीएनए जो आहे युकॅरियोट्स मध्ये न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो आणि प्रोकॅरियोट्स मध्ये न्यूक्लियस असा काही गोष्टच नसते, म्हणून तो कसाही कुठेही प्रेझेंट असतो प्रोकॅरियोट्स मध्ये. तर युकॅरियोट्स मध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस मध्ये डीएनए असतो. आता तुम्हाला माहित असेल की डीएनए ची साईज जी आहे युकॅरियोट्स मध्ये अजून मोठी असते कंपेअर टू प्रोकॅरियोट्स, म्हणून युकॅरियोट्सला एक अजून कॉम्प्लेक्स पद्धतीचं पॅकेजिंग करावं लागतं जेणेकरून तो जो मोठी साईज आहे ती एक छोट्या सेल मध्ये फिट होऊ शकेल. नाव युकॅरियोट्स मध्ये काही प्रोटीन्स असतात ज्याला आपण हिस्टोन्स बोलतो आणि हे प्रोटीन्स हेल्प करतात डीएनए पॅकेजिंग मध्ये.
हे जे हिस्टोन प्रोटीन्स असतात हे पॉझिटिव्हली चार्ज अमायनो ऍसिड्स पासून बनलेले असतात. जर एक अमायनो ऍसिड बघितला तर त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दोन्हीही प्रेझेंट असतो. पण डिपेंडिंग ऑन त्याची जी स्ट्रक्चर आहे प्रत्येक अमायनो ऍसिडचं, तो आयदर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो किंवा दोन्हीही असू शकतो, न्यूट्रलही असू शकतो. सो काही अमायनो ऍसिड्स असे असतात जसे आर्जिनिन आणि लायसिन, हे दोघेही पॉझिटिव्हली चार्ज अमायनो ऍसिड आहे. जर एखादा प्रोटीन या अमायनो ऍसिड्सनी बनला तर ओव्हरऑल चार्ज त्या प्रोटीन वरती एक पॉझिटिव्ह होऊन जाते. आणि आता आपल्याला माहिती आहे की डीएनएच्या बॅकबोन वरती जो फॉस्फेट मॉलिक्यूल असतो तो नेगेटिव्हली चार्ज असतो. सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्ट इच अदर, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. सो हे जे प्रोटीन्स आहेत हिस्टोन्स हे पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि म्हणून हे डीएनए ला इझिली अट्रॅक्ट करतात आणि पॅक करतात. तर हे जे हिस्टोन्स आहेत हे एकत्र येतात आणि असा एक स्ट्रक्चर बनतो. सो असे 8 हिस्टोन मॉलिक्युल्स एकत्र येऊन एक ऑक्टॅमर बनतो आणि त्याच्या अवतीभोवती डीएनए असा व्रॅप होतो. असा व्रॅप झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरला न्यूक्लियोसोम असं म्हणलं जातं. या न्यूक्लियोसोम स्ट्रक्चर मध्ये 4 प्रकारचे हिस्टोन्स असतात. ते म्हणजे H2A, H4, H2B आणि H3. सो हे मध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्या खाली सेम प्रकारचे असे 4 प्रेझेंट असतात. सो असे 2 ग्रुप असतात या हिस्टोनचे. पाचवा जो हिस्टोन असतो तो H1 हिस्टोन म्हणलं जातं किंवा लिंकर हिस्टोन असंही म्हणलं जातं. हा ह्यांच्या बाहेर प्रेझेंट असतो आणि हा एंट्री आणि एक्झिट, जिथे डीएनए एंट्री आणि एक्झिट होतो त्यामध्ये तो इंटरकॅलेट होतो आणि पकडून राहतो, जो एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर देतो न्यूक्लियोसोमला. आता या एका न्यूक्लियोसोम मध्ये 200 बेस पेअर्स इझिली अकोमोडेट करतात. म्हणजे 200 बेस पेअर्स असे व्रॅप झालेले असतात या ऑक्टॅमर स्ट्रक्चर मध्ये. याचं पुढे जाऊन रूपांतर एका बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर मध्ये होतं. सो हा तुम्ही बघू शकता, हा एक ऑक्टॅमर आहे आणि त्याला न्यूक्लियोसोम असं म्हणलं जातं. सो हा न्यूक्लियोसोम, हा न्यूक्लियोसोम, हा न्यूक्लियोसोम, त्याच्यामध्ये लिंकर डीएनए असतो जो 2 बेस पेअर टू 11 बेस पेअर मध्ये असू शकतो. सॉरी, 8 ते 114 बेस पेअर या दोघांच्या मध्ये असू शकतात. नेक्स्ट आहे क्रोमॅटिन. नाव हे जे बीड्स ऑन स्ट्रिंग आहे पुढे जाऊन आणखीन कॉइल होतात आणि एका टेलिफोनच्या वायर सारखे कॉइल होतात आणि त्या शेप मध्ये दिसतात. त्याला सोलेनॉइड स्ट्रक्चर असं म्हणलं जातं. हा एक सोलेनॉइड स्ट्रक्चर आहे आणि त्याची जी साईज आहे ही 30 नॅनोमीटर असते किंवा 300 एम्स्ट्रॉंग अशी असते. याचं पुढे जाऊन रूपांतर एका क्रोमॅटिन फायबर मध्ये होतं आणि त्या स्ट्रक्चरला लूप होतात, त्यामध्ये लूप्स होतात, असे लूप्स आणि फर्दर फोल्डिंग होऊन त्याला एक क्रोमॅटिन फायबर असं स्ट्रक्चर नाव दिलं जातं. हे झाल्यानंतर सेल सायकल मध्ये पुढे जाऊन त्याचं अजून कंडेन्सेशन होतं मेटाफेज मध्ये आणि मेटाफेज मध्ये क्रोमोझोम फॉर्म होतात. क्रोमोझोम अजून हायली पॅक्ड असतात आणि त्यामध्ये नॉन हिस्टोन प्रोटीन्स पण असतात, जे पुढे जाऊन त्यांना टाइटली पॅक करतात. आता युकॅरियोट्स मध्ये 2 टर्म्स असतात, एक असतो हेटेरोक्रोमॅटिन आणि दुसरा असतो युक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन जो असतो जेव्हा क्रोमोझोम फॉर्म होतो, प्रॉपर पॅक फॉर्म होतो, त्यामध्ये असे काही रिजन्स असतात जे हायली कॉइल्ड असतात. म्हणजे त्यामध्ये सुट्टे सुट्टे डीएनए असं तुम्हाला बघायला मिळणार नाही, ते टाइटली पॅक्ड असतात आणि ते तसेच राहतात. सो त्यांना हेटेरोक्रोमॅटिन म्हणतात आणि ते ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह असतात. त्यांचं ट्रान्सक्रिप्शन होत नाही. सो ते ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह असतात आणि जेव्हा हिस्टोन स्टेनिंग करतो आपण त्यावेळी ते स्टेन डार्क होतात, ते डार्कली स्टेन करतात. दुसरे असतात ते युक्रोमॅटिन असतात. युक्रोमॅटिन हे नॉन कंडेन्स स्टेट मध्ये असतात, त्यांमध्ये थोडंसं कंडेन्सेशन कमी असतं आणि हे जे असतात ते ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह असतात, त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला बघायला मिळेल. आता हे जे पॅकेजिंग आहे युकॅरियोट्स मध्ये आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघू. हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे आणि याची लिंक तुम्हाला YouTube वरती दिलेली आहे. सो हे या लिंक वरती तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. सो हा एक डीएनए आहे आणि
हा कॉइल्ड नाहीये. सो तुम्ही बघू शकता हा सुट्टा सुट्टा आहे. सो यावरती कॉइलिंग तेव्हा स्टार्ट होते जेव्हा 8 प्रकारचे हिस्टोन्स एकत्र येतात. सो 8 प्रकारचे हिस्टोन्स एकत्र येऊन असा एक स्ट्रक्चर बनतो ज्याला आपण न्यूक्लियोझोम असं बोलतो. या न्यूक्लियोझोमचं स्ट्रक्चर पुढे जाऊन अजून कंडेन्सेशन होतं त्यामध्ये आणि एक सोलेनॉइड स्ट्रक्चर बनतो. सो या सोलेनॉइड स्ट्रक्चरला क्रोमॅटिन फायबर म्हणलं जातं आणि त्याचा जो थिकनेस असतो तो अराउंड 30 नॅनोमीटर असतो. यामध्ये फर्दर अजून कॉइलिंग होते आणि यामध्ये नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात जे इकडे दाखवलेले नाहीयेत आणि ते अजून पुढे जाऊन कॉइलिंग करते. त्यामध्ये अजून आणखीन कंडेन्सेशन होतं त्यामध्ये. आणि हे कंडेन्सेशन होऊन फायनली क्रोमोझोम असा तुम्हाला बघायला मिळेल एका सेलमध्ये. आता हा जो पिक्चर आहे हा रिअल पिक्चर आहे एका सेल डिवाइड होताना. सो क्रोमोझोम्स तुम्हाला इकडे दिसतील मेटाफेज मध्ये फॉर्म झालेले आणि हे जे कंडेन्सेशन आहे हे नॉर्मली एका सेल मध्ये बघायला मिळणार नाही तुम्हाला. त्यामध्ये सुट्टा सुट्टा बघायला मिळेल आणि जेव्हा सेल डिवाइड होतो त्याच वेळी हे जो डीएनए हे क्रोमोझोम मध्ये कन्वर्ट होतात. सो एका नॉर्मल सेल मध्ये जेव्हा त्याचं डिव्हिजन होत नसतं, ग्रोथ होत नसती, त्यावेळी तुम्हाला हेटेरोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे दोन स्ट्रक्चर्स मिळतील क्रोमोझोम मध्ये. सो अर्धे जे असतात ते कॉइल्ड असतात, कंडेन्स असतात आणि थोडेफार सुट्टे सुट्टे असतात ज्याला युक्रोमॅटिन म्हणतो आणि ते ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह असतात. सो टाइटली कंडेन्स फॉर्म ऑफ क्रोमोझोम तेव्हाच बघायला मिळेल जेव्हा सेल्स डिवाइड होतात आणि ते सुद्धा मेटाफेज मध्ये.